भाजप नेते सुधीर मुनगंटीवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे। तासाभरापासून त्यांची बैठक सुरू असून मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आता जोर धरू लागलेली आहे। मागील 1.5 तासांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याचं कळतंय आणि म्हणूनच ते नितीन गडकरींच्या निवासस्थानी भेटण्यासाठी गेले। निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा देखील सुरू आहे आणि मागील 1.5 तासांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चेत ते आज विधानसभेच्या कामकाजातही उपस्थित नव्हते, त्यामुळे नाराजीच्या चर्चांना आता सर्वत्र उधाण आलेलं आहे। सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे। सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात, त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। सुधीर भाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। संजय, एकीकडे आपण बघतोय मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा आहेतच आणि सोबतच गडकरींसोबतची त्यांची बैठक, काय अपडेट्स? आता बैठकीतून ते बाहेर पडले। सुमारे 1.25 तास ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी चर्चेत होते। आता ते बाहेर पडले आहेत, प्रसार माध्यमांशी बोलत आहेत। आतापर्यंत त्यांनी जे सांगितलंय की ते हे की मी नाराज नाहीये आणि हे सगळं राजकारणात चालत असतं, जो येतो तो जातो अशा त्यांनी आता विधान केलेलं आहे आणि पुढे त्यांनी कोणती भूमिका देईल ती आपण घेऊ अशा पद्धतीचे ते बोलत आहेत। मुख्य म्हणजे सुधीर भाऊ ज्येष्ठ नेते आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि चंद्रपूर येथून 3 वेळा आणि बल्लारपूर येथून 4 वेळा ते 4 टर्म आमदार आहेत आणि आता असं बोललं जात आहे की त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज होते, म्हणूनच काल ते शपथविधीच्या सोहळ्यामध्ये ते दिसले नाहीत, आज ते विधान भवनात दिसले नाहीत। एवढंच नाही तर पत्रकारांशी सुद्धा ते बोलण्याचा टाळत होते, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। पण आता त्यांनी ते आता माध्यमांशी बोलत आहेत आणि त्यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। संजय, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।